नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आज ना शेवग्याच्या पानांची भाजी बनवत होती. तर आमच्या इथे कशी बनवली जाते ती पद्धत तुमच्याबरोबर पटकन शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे शेवग्याचा जो पाला आहे तो स्वच्छ करून घेतला. स्वच्छ निवडून घेतला. त्याचे देठ वगैरे काढून घेतले आणि निवडून घेतला म्हणजे त्याच्यामध्ये ना कुठेतरी पिकलेली पानं वगैरे येतात. देठ कुठेतरी राहून जातात ना, ते काढून टाकले आणि स्वच्छ करून घेतले. आणि त्याच्यानंतर ती स्वच्छ धुवून निथळत ठेवली. कारण ओली-ओली भाजी जरी चिरायला गेली तर चिरली जात नाही, खूप कठीण होते त्याच्यामुळे. तर भाजी निथळेपर्यंत की नाही इथे नाचणीची भाकरी टाकून घेतली. कारण नाचणीची भाकरी आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी म्हणजे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. तर भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं. 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. त्याच्यावरतीच एक बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून परतवून घेतल्या. आणि भाजीला लागेल एवढं मीठ टाकून कांद्याबरोबर ते सुद्धा परतवून घेतलं. त्याच्यानंतर आपण चिरलेली भाजी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्येच आणि ती सुद्धा छान परतवून घेतली. आणि आपली भाजी शिजते तिथपर्यंत मी हे प्रोडक्ट तुमच्याबरोबर शेअर करते. कारण खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या मला, "ताई एकदा खोबरं खवायची खवणी दाखवा" म्हणून तुमची. तर अतिशय सुंदर असं प्रोडक्ट आहे आणि खूप युजफुल आहे. आणि याची किंमत सुद्धा ना अतिशय लो आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे घेऊ शकता आणि मी रेग्युलर वापरते. आणि जवळ-जवळ मला वाटतं एक महिनाभरपेक्षा अधिक झालं असेल मी वापरते रेग्युलर. मला तर खूप छान वाटलं हे प्रॉडक्ट जे आहे ते. फक्त आपला किचन ओट्याचा जो स्लॅब आहे की नाही त्याच्यामध्ये फक्त अडकवायचं आहे ते आणि अजिबात हलत-डुलत वगैरे काहीच नाही. थोडंसं प्रेस करून आपल्याला खोबरं खवायचं आहे. आणि ते खोबरं खवल्यानंतर सुद्धा की नाही खूप सुंदर असं एकसारखं आणि बारीक असं खवलं जातं. कारण ह्याचे जे दात आहेत ना ते सुद्धा खूप शार्प आहेत. हे बघा अतिशय सुंदर आणि खूप पटकन सुद्धा किसलं जातं. बाकी ह्याच्यावर कापायचं वगैरे काम होत नाही. फक्त खोबरं खवू शकतो एवढंच ह्याचं काम आहे. आणि जरी याचे दात शार्प असले ना, तरी याला कव्हर आहे. त्याच्यामध्ये कुठेही जरी उभं करून ठेवलं तरी हाताला वगैरे कट व्हायची अजिबात संभावना नाही. तर तुम्हाला जर हे प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. अतिशय सुंदर आणि युजफुल असं प्रॉडक्ट आहे. चला तर आपली भाजी शिजलेली आहे. त्याच्यावरती ओलं खोबरं टाकून पेरून घेऊया आणि छान मस्त ढवळून घेऊया. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब